पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावचे संतोष निंबारकर गेल्या 15 वर्षांपासून नैसर्गिक तंत्राने शेती करतात। 15 एकर क्षेत्रात ते वर्षभर भाजीपाला आणि फळांची मिश्र शेती करतात। सोबत ऊस, कांदा आणि ज्वारीसारखी पिके देखील घेतात। सध्या त्यांना नैसर्गिक तंत्राने वार्षिक एकरी सरासरी 80,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। तर त्यांना आज वार्षिक किमान 12 लाखांचा नफा हाती येतोय। सुभाष पाळेकरांच्या तंत्रामुळे आज आपण कर्जमुक्त शेती करण्यात यशस्वी झाल्याचं संतोष निंबारकर सांगतात। नैसर्गिक तंत्राने पिकवलेला रसायनमुक्त भाजीपाला निंबारकर 80 रुपये किलोच्या दराने विकतात। त्यांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी आज आपण नारायणगावला जाणार आहोत। संतोष निंबारकर यांची नारायण गावात 15 एकर शेती आहे। महागड्या रासायनिक खतं आणि निविष्ठांच्या खर्चाला ते कंटाळले होते। त्यामुळे 15 वर्षांपूर्वी त्यांनी सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करायला सुरुवात केली। देशी गाईचं शेण आणि गोमूत्राचा वापर करून जीवामृताचा वापर त्यांनी सुरू केला। तर प्रत्येक मुख्य पिकात किमान 4 ते 5 आंतरपिकांचं मॉडेल त्यांनी उभं केलं। या शेतीमध्ये 2000 पासून म्हणजे गेले 15 वर्षापासून नैसर्गिक शेतीचेच उत्पादन घेतलं जातं। एवढंच काही जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी मुख्य पिकाबरोबर मिश्र पिकाची जोड घातली जाते, जेणेकरून या जमिनीची सुपीकता कशी वाढेल, कीड नियंत्रण कसे होईल आणि त्याला पुन्हा त्या पिकापासून आपल्या धान्य, जनावरांना चारा, पिकाला जमिनीला बायोमास कसे मिळेल याची सांगड घालून पिकाचं आयुष्य, पिकाचं उभारवाढ आणि पिकाचा हंगाम याची सांगड घालूनच इथं मिश्र पिकाची शेती केली जाते। आता हे उदाहरणार्थ हे आल्याचे पीक आहे। आलं हे 15 ते 20 जूनला लावलेलं आहे। त्यासोबत काळेवाल, राजमा अशी पिकं घेतलेली आहेत। त्या म्हणजे द्विदल धान्य असल्यामुळे त्याला नायट्रोजन फिक्सिंग होणार आहे, त्याचा बायोमास होणार आहे आणि कडधान्याचा एक बिवड होऊन त्या मुख्य पिकाला मुख्य पिकाला सुपीकता वाढते आणि जमीन सच्छिद्र होऊन त्याला बायोमास मिळतं। संतोष निंबारकर गेल्या 5 ते 7 वर्षांपासून पुण्यात आपल्या रसायनमुक्त भाजीपाल्याची विक्री करतायत। पुण्यात आठवड्यातले 2 दिवस जाऊन ते प्रति किलो 80 रुपयांच्या दरानं भाजीपाला विकतायत। आज त्यांच्या शेतात जवळपास 10 ते 15 प्रकारच्या भाज्या आणि फळांची मिश्र मॉडेल्स उभी आहेत। विक्री व्यवस्था आमची पुण्यात असल्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या बटाटा, कांदा, रताळी, गाजर, बीट, मुळा हे सगळे जमिनी खालची आमच्या शेतात पिकं असतात। फ्लावर, कोबी, सर्व कडधान्य, धान्य, डाळिंब, सीताफळ, आवळे, मोसंब्या, लिंबू, तोंडली, वेलवर्गीय, भोपळा, घोसाळी, दोडका अशी विविधता आमच्या या शेतामध्ये आहे। आता आम्ही 300 नारळ लावलेले आहे। नारळाच्या बागेमध्येच आम्ही आल्याचं उत्पादन आता हे घेतलेलं आहे। एवढंच मला इतर शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे, एक पीक पद्धती घेऊ नका, त्याच्यामध्ये मिश्र पीक पद्धती घ्या। मिश्र पिकाची सांगड घालूनच शेती केली तर निसर्ग पूर्ववत होईल। नैसर्गिक तंत्रामुळे आपली शेती आजच्या हवामान बदलाच्या काळातही रोग आणि कीडमुक्त असल्याचा निंबारकरांचा दावा आहे। सलग 15 वर्ष रासायनिक निविष्ठांचा वापर होत नसल्यानं शेतीची सुपीकताही वाढली आहे। विशेष म्हणजे आम्ही नैसर्गिक करत असल्याने याला कुठले रोगराई नाही, कुठली फवार नाही, कुठलं बाहेरचं काही निविष्ठा नाही, म्हणून त्याला खर्च नाही। निंबारकरांकडे शेतात असलेल्या भेंडी पिकाच्या पानाची लांबी शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय आहे। आज त्यांच्या शेतीत भेंडी, कोबी, फ्लॉवर, घेवडा, वाल याच्यासह 10 ते 15 फळभाज्यांची लागवड करण्यात आली आहे। त्यांच्याकडे 5 एकरांवर भाजीपाला, 3 एकरांवर फळशेती, 2 एकरांवर ऊस, 2 एकरांवर ज्वारीचं पीक आणि 3 एकरांवर कांद्याचं पीक आहे। भेंडी हे उत्पादन लावल्यापासून 1.5 ते पावणे 1.5 महिन्यात चालू होते। त्या पद्धतीने आम्ही त्या मिश्र पिकं अशी घेतली। कांदा पात जे करून 25-25 दिवसांनी निघते, पालक 25-30 दिवसांनी निघते, अशी आंतरपिकं त्या घेतली। भेंडी सरीलगत लावली, दोन्ही सरीगत लावली 2-2 फुटाच्या अंतरावर। हे 10 गुंठ प्लॉट आहे। याला अवघे 100 ग्रॅम 125 ग्रॅम बियाणं लागले, भेंडीचं लागलेलं आहे। निंबारकरांना मिश्र पिकांमुळे उत्पादनात मोठी वाढ मिळाली आहे।
शेतातली इंच न इंच जमीन सजीव आच्छादनानं झाकण्यात त्यांना यश आलंय. परिणामी पिकांना अतिशय कमी पाण्यात उत्पादन घेण्यात त्यांना यश येत आहे. जूनला सऱ्या काढल्या, पाचड दाबलं. जून 10 जूनला पाष्टाच्या दोन्ही बाजूनी तूर 2-2 फुटा लावली आणि फ्लावर, कोबी, चवळी, गाजर, बीट, मुळा, काही फरशी आणि हे घेवडा आणि तुरमुड्या वाल असे विविध आणि भुईमुगामध्ये धने बीज उत्पादन अशी या पिकामध्ये 2 एकर क्षेत्रामध्ये असं केलेलं आहे. कांदा हा माझ्याकडचा मोठा हंगाम असतो. 4 ते 5 एकर क्षेत्र असतं. कांदा निघेपर्यंत तुमच्यात माझी तूर निघून 2 एकर तूर निघेन. त्याचा गणित असं होणार आहे, 2 एकर तूर आणि 2 एकर कांदा म्हणजे आणि ऊस हा चारा पीक म्हणून म्हणजे हे 6 एकरचं गणित झालेलं आहे. मग हे आम्ही आनंदाने शेती करतो म्हणून हे सगळं आमच्या डोक्यात येतं. निंबाळकरांकडे आज 3 एकरांमध्ये फळशेती आहे. त्यामध्ये आंबा, सीताफळ, आवळा यासारखी अनेक मिश्र पिकं उभी आहेत. आंबा 30 बाय 30 वर झिगझॅग पद्धतीने 20 गुंठ्यात 25 झाडं आहेत. 25 आवळा आहे आणि 50-60 झाडे सीताफळ आहे. जेणेकरून ही जमीन पूर्ण आच्छादित राहण्यासाठी असं नियोजन केलेलं आहे. निंबाळकरांनी बांधापासून शेतातल्या प्रत्येक भागाचा पुरेपूर फायदा करून घेतलाय. प्रत्येक हिश्श्यात भाज्या तसंच फळांची लागवड त्यांनी केली आहे. भोकरासारखी पिकं त्यांनी बांधावर घेतली आहेत. बांधावरील पीक म्हणजे आमच्याकडे भोकर. आम्ही का केलं आहे की याच्या फळाची चोरी होत नाही. 4थ्या वर्षी चालू होतं उत्पादन. मुख्य म्हणजे जैन लोक आणि गुजराती लोक याचा लोणचं करतात. याचा सुरुवात अहमदाबाद, बडोदा इकडनं आमच्याकडे फार मागणी आहे. माझ्याकडे टोटल 50 झाडं लावलेली आहेत. सगळे बांधावर आहेत. निंबाळकरांना आज भाजीपाला, कांदा आणि ऊसासारख्या पिकांमधून वार्षिक 12 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय. आज आपण कर्जमुक्त शेती करत असल्याचा आनंद मिळत असल्याचं निंबाळकर सांगतात. त्यांचा आनंद शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीनं भाजीपाला पिकवण्यासाठी नक्कीच उत्साह देणारा आहे. राजेंद्र हंकारी, साम टीव्ही, नारायणगाव, पुणे.